आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे आपल्याबरोबर आहेत। ताई, संसदेचं अधिवेशन तर सुरू आहे, मात्र आज राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। आज दिवसभरामध्ये एकच प्रश्न गाजतोय, तो म्हणजे नवाबभाई आज अधिवेशनामध्ये गेलेले होते, त्यावेळेस ते नेमकं कुठं बसणार? तर ते आज अजितदादा गटामध्ये बसलेले होते, मात्र त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते, देशद्रोहाच्या आरोपाखाली ते अटकेमध्ये आहेत, सत्ता येते जाते, मात्र त्यांना महायुतीमध्ये घेणं ही चूक ठरू शकते किंवा तुम्ही तसं करू नका। एक तर मी आत्ताच पार्लमेंटमधून आले, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये काय झालं आहे हे मला माहिती नाही। मी नक्की त्याची सविस्तर माहिती जरूर घेईन। पण नवाबभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाही फक्त, पण महाराष्ट्राचे एक वरिष्ठ नेते आहेत। अनेक मोठी भारतीय जनता पक्षाची पोलखोल असेल किंवा समाजात ज्या चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा ड्रग्सच्या विरोधात जे महाराष्ट्रात आता चाललेलं आहे त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढलेले आहेत। कदाचित त्याच्या मागे कोण ड्रग माफिया आहे का काय नक्की काही कळत नाही, पण जरूर मी त्याची माहिती घेऊन तुम्हाला सविस्तर याचं उत्तर देईन। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाबभाई हे वरिष्ठ नेते राहिलेले आहेत, त्यांचा नेहमी आमच्या मनातून आणि आमच्याकडून हा मान सन्मानच होईल। मात्र आज नवाबभाई नेमकं कुठं जातील याची चर्चा होती, तर ते थेट अजित पवार गटामध्ये म्हणजे कार्यालयामध्ये जाऊन बसले। नवाबभाईंनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो? कारण ज्यावेळेस ते जेलमधून आलेले होते त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलेलं होतं। माझ्यासाठी नवाबभाई आमच्या कुटुंबातले एक ज्येष्ठ आणि महत्त्वाचे भाऊ आहेत। एकतर त्यांच्यावर कुठलाही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही। यू आर इनोसंट टिल यू आर प्रूव्हन गिल्टी। त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल आणि असं पत्र जर देवेंद्रजींनी लिहिलं असेल हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि हा आमच्याबरोबर अनेक वर्ष ज्यांनी संघटनेत काम केलं ह्यांच्यावर कुठलाही आरोप आत्तापर्यंत फक्त आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, त्याच्यातून काही सिद्ध नाही झालेलं। आणि अशा माणसाचा जर अपमान देवेंद्रजी करणार असतील, ज्यांना महाराष्ट्राची जनता अनेक दशकं निवडून देते, हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। तुम्ही नवाबभाईंच्या पाठीशी उभे राहणार? कारण देवेंद्र फडणवीस पत्रामध्ये असं स्पष्टपणे म्हणतात की सत्ता येते जाते, मात्र ते देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेमध्ये आहेत, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नाही, असं ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना सांगतात। एकतर ते अटकेमध्ये नाही आहेत, ते बेलवर आहेत, त्याच्यामुळे या सगळ्याची सविस्तर माहिती आम्हालाही घ्यावी लागेल। पण मी स्वतः सांगते, सुप्रिया सुळे ही कधीही नेहमी सत्याच्याच बाजूने असते आणि माझी कोणाचीही लढायची सत्यासाठी तयारी असते। मग भुजबळ साहेब जेव्हा अडचणीच्या काळात होते, जेलमध्ये गेले होते, तेव्हा मी स्वतः अनेक वेळा गेले। राऊतसाहेब असतील किंवा देशमुख साहेब असतील किंवा नवाबभाई असतील, जे कोणी जेलमध्ये जातं, बरीचशी ही लोकं जी गेली आहेत ती पॉलिटिकल विक्टम्स म्हणून गेलेली आहेत। त्याच्यामुळे जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या माणसावर हे आरोप करणं ही भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टीची परिस्थिती असेल। पण आम्ही तसे नाही आहोत। आम्ही कधीही आमच्या कुठल्याही सहकार्यावर खोटे आरोप सहन केलेले नाहीत आणि करणारही नाहीत। त्याच्यामुळे नवाबभाईंवर जे आरोप आज झालेले आहेत ते अतिशय दुर्दैवी आहे। आणि मला आश्चर्य वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी पक्ष वाढवताना नवाबभाईंनी प्रचंड योगदान केलं, एक उत्तम फक्त MLA म्हणून काम केलं नाही, पण एक डेव्हलपमेंट म्हणून काम केलं, एक स्पोक्सपर्सन म्हणून अनेक वेळा भ्रष्ट जुमला पार्टीला आणि ड्रग माफियाला जर कोणी महाराष्ट्रात त्यांचा पर्दाफाश केला असेल तर ते नवाबभाई आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या नक्की मागे काय पाल चुकचुकती आहे हे एक बघायला लागेल। आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही आदरणीय पवारसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे जो वेगळा गट झालेला आहे ते गट जर नवाबभाईंना असं वागवत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी सुद्धा नवाबभाईंच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण थेट पत्र लिहिलं जातं आणि दादांना सांगितलं जातं की तुम्ही महायुतीमध्ये घेऊ नका, त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा त्यांना देवेंद्रजींना उत्तर द्यायला हवं या सगळ्या प्रकारे? तो अजित पवार आणि त्यांच्या गटाचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जो कोणी पक्षाच्या उभारणीत राहिला असेल, त्याचं कुटुंब, त्यांच्या मुली कोणीही अडचणीत असतील, त्यांची मुलं कोणीही अडचणीत असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने किती अडचण असेल तर त्या व्यक्तीबरोबर उभे राहणार। आम्ही या हिमालयाच्या बरोबर नेहमी ताकदीने काम करत असतो, पण दिल्लीच्या तख्तापर्यंत आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। न कभी झुका है न कभी झुकेंगे।
ताई, नवाबभाईंनी खरं तर भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांवरती सुद्धा आरोप केलेले होते किंवा त्यांच्याशी ते लढा देत होते. आता अजितदादा भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. नवाबभाईंना हे माहिती असताना सुद्धा नवाबभाई अजितदादा गटामध्ये जाऊन बसले, म्हणजे हे नवाबभाईंचा नाविलाज म्हणायचा? नाही, आपल्याला माहिती नाही सीट कसं असतं. सीट काय आपण ठरवत नाही, सीट स्पीकर ठरवतात. त्याच्यामुळे नवाबभाईंची सीट कोणी कुठे ठेवली होती हे मला माहिती नाही. मला त्याची माहिती काढावी लागेल. त्याच्यामुळे परत मी आत्ताच पार्लमेंटमधून निघाले, त्याच्यामुळे मला ह्याची कुठलीच माहिती नाही. मी जरूर माहिती काढीन. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेत्यांवर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत अनेक वेळा. आणि त्यानंतर मग ते वॉशिंग मशीन वगैरे उभ्या महाराष्ट्राने सगळंच पाहिलं ना. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही, अनेक पक्षांचे, शिवसेनेचे झालेले आहेत, अनेक पक्षाचे झालेले आहेत. त्यामुळे दुर्दैव आहे ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्रात होतं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता असेल त्याच्या कुटुंबावर जर अडचण आली तर आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर उभं राहू, लढू आणि नेहमी सत्यमेव जयते. सत्य हे नेहमीच शेवटी जिंकतं. नवाबभाईंना काय सांगायचं तुम्हाला? नाही, नवाबभाईंना मी डायरेक्ट फोन करू शकते. मग तुम्ही फोन करून विचारणार आता त्यांना? नाही, आत्ताच पार्लमेंटमधून आली आहे. त्याच्यामुळे मला जेव्हा माहिती येईल तेव्हा मी सविस्तर त्याची अर्थातच माहिती घेणारच मी आता. ताई, खरं तर गेल्या 8 दिवसांपूर्वी कर्जतमध्ये अजित पवार गटाचं शिबिर जे आहे ते पार पडलं. त्याच्यामध्ये अजितदादांनी बऱ्याच विषयांवरती वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की ते सातत्यानं सांगतायत की आत्तापर्यंत जी शरद पवारांनी भूमिका घेतलेली होती ती ठरवून घेतलेली होती, त्याच्यामध्ये माझा कोणताही दोष नाही आहे किंवा मला सातत्यानं चुकीचं आहे असं दाखवलं. एकतर त्या कर्जतनंतर आदरणीय पवारसाहेबांनी एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि गेल्या 8 दिवसामध्ये प्रचंड पाऊस, प्रचंड गारपीट, महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्रात आलेले आहेत. दुधाच्या दराचा मोठा प्रश्न. त्याच्यामुळे लेट्स नॉट बी प्रिझनर्स ऑफ द पास्ट इन हिस्ट्री. महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हानं आहेत आणि मी खासदार म्हणून निवडून आले. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची अपेक्षा असते की मी रोज पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न विचारूया. मग ते आरक्षण असेल, मराठा, धनगर, लिंगायत समाजाचं आरक्षण असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांच्या समोरची आव्हानं असतील, ओले पडलेले, दुष्काळ झालेल्या अनेक ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर मी दिल्लीमध्ये दररोज पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न अतिशय प्रांजळपणे आणि पूर्ण ताकदीने रोज मांडते. बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा मात्र जोरदार पद्धतीने होते, कारण दादांनी जवळपास 4 मतदारसंघांवरती सांगितलेलं होतं की आम्ही उमेदवार उभे करतो, ज्याच्यामध्ये बारामतीचा समावेश आहे, रायगड आहे, त्याचबरोबर सातारा आहे. बारामतीमधून तुम्ही आता विद्यमान खासदार आहात. सुनेत्रा वहिनींचे बॅनर जे आहे ते मुंबईमध्ये लागलेले होते की भावी खासदार म्हणून, त्यामुळं घरामध्येच लढाई होणार का काय, एक असा एक पद्धतीनं प्रश्न जो आहे तो सातत्यानं विचारला. याचं उत्तर मी नाही देऊ शकत. याचं कारण का कोण विरोधी लढणार हे महायुती का काय ते तर स्वतःला म्हणतात, ते त्या महायुतीचा निर्णय असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं जास्त योग्य आहे. पण मी लोकशाहीवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी एक भारतीय आहे. त्याच्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये कोणीतरी विरोधात लढलंच पाहिजे आणि मी अर्थातच अतिशय प्रांजळपणे त्याचं स्वागतच करीन, कारण का माझा लोकशाहीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. म्हणजे सुनेत्रा वहिनी जरी उभ्या राहिल्या तरी सुद्धा तुम्ही तुमच्यात वाटतं हा कुटुंबाचा विषयच नाही. दादा माझा मोठा भाऊ आहे, वहिनी माझ्या वहिनी आहेत, ते माझं पर्सनल नातं आहे. पण जेव्हा महायुतीचा विषय होतो तेव्हा तो प्रश्न त्यांना तुम्हाला विचारायला लागेल, मी कसं त्याचं उत्तर देणार. ताई, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो राज्यामध्ये गाजतो, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवरती हिअरिंग झाली, मात्र अजूनही निर्णय आलेला नाही आहे. एकीकडे तुम्ही सभागृहामध्ये सुद्धा भूमिका मांडलेली होती की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी. राज्य सरकारला ही माहिती असून सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सातत्यानं लांबणीवर टाकला जातो. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे विषय अतिशय गंभीर आहेत. महाराष्ट्रात काय गेले 3-4 महिने परिस्थिती आहे ही आपण सगळे बघतोय. प्रचंड अस्वस्थता आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनम्र विनंती आहे की तुम्ही जसं JNKचं रिऑर्गनायझेशनचं बिल आणलं तसंच महाराष्ट्रासाठी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जो विषय तो त्यांनी चर्चेला या पार्लमेंटमध्ये तातडीने घ्यावा. शेवटचा प्रश्न, इंडिया आघाडीची जी बैठक होणार होती ती पुढे ढकललेली आहे, काही नेते नाराज असल्याचं सांगितलं जातं. याच्यामध्ये किती तथ्य आहे, किंवा विरोधक सातत्याने अशी टीका करतात की इंडिया आघाडीची जी मोठ जी आहे ती मात्र एकत्र बांधली जाणार. ठीक आहे, ते आमचे विरोधक आहेत, त्यांना अधिकार आहे बोलायचा. लोकशाहीमध्ये विरोधक पण दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर मजा येते ना. आपण पाहतोय की लोकशाहीमध्ये विरोधक जो आहे तो दिलदार असला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रियाताईंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विनोद स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.